मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गैरमार्गाचा अवलंब करून लाभ घेतलेल्या औंढा नागनाथ तालुक्यातील 4 लाडक्या भावांना महिला बालविकास विभागानं नोटीस पाठवली आहे। या योजनेतून उचल केलेली रक्कम तातडीने जमा करण्याच्या सूचना दिल्यात। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये हिंगोली जिल्ह्यातून सुमारे 3.5 लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले होते। या सर्व महिलांचे अर्ज मंजूर करून त्यांच्या बँक खात्यावर दरमहा 1,500 रुपयांची रक्कम जमा करण्यात आली। आता निवडणुकीनंतर ज्या महिलांना या योजनेचा लाभ बंद करायचा आहे त्यांनी रितसर अर्ज सादर करण्याचं आवाहन शासनाकडून करण्यात आलं होतं। त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील 8 जणांनी योजनेचा लाभ बंद करण्याचा अर्ज सादर केला। त्यामध्ये 4 लाडक्या भावांचा समावेश असल्याचं उघड झालं होतं। आधार कार्डवर महिलांचे छायाचित्र लावून त्यांनी योजनेत प्रस्ताव सादर केल्याचं स्पष्ट झालं। या प्रकारानंतर खडबडून जागा झालेल्या महिला व बालकल्याण विभागाने धावपळ करून त्या लाडक्या भावांची माहिती घेण्यास सुरुवात केली। यामध्ये सदर भाऊ औंढा तालुक्यातील असून त्यांनी 6 हप्ते उचलल्याचं स्पष्ट झालं। या प्रकरणात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी चौकशीचे आदेश दिलेत। त्यानुसार महिला व बालविकास विभागाने लाडकी बहीण योजनेत लाडके भाऊ कसे आले याची चौकशी सुरू केली। याशिवाय या 4 लाडक्या भावांना नोटीस पाठवली असून त्यांनी आतापर्यंत उचललेल्या 6 हप्त्यांची प्रत्येकी 9,000 रुपयांची रक्कम चलनाद्वारे शासनाखाली जमा करावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला। त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा लाभ उचलणारे औंढा नागनाथ तालुक्यातील हे लाडके भाऊ चांगलेच गोत्यात आले।